सत्ताधारी भाजपनेही मतदार यादीमध्ये घोळ झाल्याचा आरोप केला। मतदार यादीत अनेकांची नावं दोनदा आहेत, तसंच मृतांची नावं वगळली नाहीयेत। बुलढाण्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी हा दावा केलाय। जिल्हाधिकाऱ्यांना त्याबाबत लेखी पत्र देखील दिलेलं होतं असंही शिंदे यांनी म्हटलेलं आहे। शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या बोगस मतदारांच्या आरोपाबाबत बोलताना भाजपच्या जिल्हाध्यक्षांचा हा गंभीर दावा आहे। तर या बोगस मतदारांमुळे काही राजकीय लोकांना फायदा होतोय असंही त्यांनी म्हटलंय। बुलढाण्यामध्ये जवळपास कलेक्टर साहेबांना 4000 डबलची नावं ही बोगस असल्याचं आम्ही कळवलेलं आहे, लेखी कळवलेलं आहे। काल महाराष्ट्र राज्याचे निवडणूक आयोग दिनेश वाघवणे साहेबांना मी फोन केला की अशा प्रकारचे बोगस नावं आहे आणि काही 30-30 वर्षापासूनचे लोक इथे राहून गेलेत, अधिकारी राहून गेलेत, त्यांचे देखील नावं तसेच आहेत आणि मृत्यू झालेले देखील। हा आकडा जिल्ह्यात जर विचार केला तर लाखापेक्षा अधिक हा आकडा आहे। आणि निवडणूक आयोग म्हणतो नाव काढू नका, अरे ही जी डबल नाव ही तुम्ही काय काढत नाही? त्याला उशिरा सुचलेलं शहाणपण आहे। या बाबतीमध्ये दुबार नावं झालेले असल्याबाबतचा सगळ्यात मोठा पहिला आरोप माननीय पालकमंत्र्यांसमोर जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही लेखी स्वरूपामध्ये पत्र देऊन केलेला आहे की अनेक ठिकाणी दुबार नावं झालेले आहेत, मृतकांची नावं वगळल्या गेलेली नाही आहेत आणि गेल्या निवडणुकांमध्ये फार मोठ्या प्रमाणावर दुबार नावं असलेल्या ठिकाणी मतदान झालेलं आहे आणि मृतकांच्याही जागेवर मतदान झालेलं आहे आणि त्यामुळे ते वगळण्यात यावं ही आमची सुद्धा मागणी सगळ्यात पहिले आम्ही मागणी केलेली आहे।